मी धम्मदर्शी प्राचार्य एन के सावळे. धम्मबांधवांनो, आपणा सर्वांना जय भीम. शेळके सरांना या ठिकाणी बोलवण्याआधी त्यांचा परिचय करून देणे मी माझं कर्तव्य समजतो. कथा ही केवळ शब्दांची मांडणी नसते, ती मनातील अनुभवांची, समाजातील वास्तव्याची आणि मानवी नात्यांची सूक्ष्म छटांची अभिव्यक्ती असते. अशा कथांना शब्दरूप देणारे एक संवेदनशील आणि अनुभवी कथाकार आज आपल्यामध्ये आहेत. कविता, कथा, गझल या तिन्ही साहित्य प्रकारांमध्ये मुक्त संचार करणाऱ्या दत्ता शेळके यांनी आपल्या लेखनातून जीवनाचे अनेक पैलू उजागर केले आहेत. त्यांची लेखनशैली साधी पण आशयगर्भ आहे. ग्रामीण वास्तव, मानवतेची ओढ आणि अंतर्मनातील गूढ भाविष्व याचं सुंदर मिश्रण त्यांच्या कथांमध्ये आपल्याला सापडतं. देशोन्नतीमध्ये आवृत्तीत ते उपसंपादक म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केलं आहे. त्यांनी शब्दांना धार आणि दृष्टिकोन दिला आहे. अनेक साहित्य संमेलने व कवी संमेलनात त्यांच्या रचना रसिकांना मंत्रमुग्ध करत आलेल्या आहेत. विदर्भ साहित्य संघ वाशिम तर्फे आयोजित महाविद्यालयीन काव्यलेखन स्पर्धेत देखील त्यांना पुरस्काराने गौरवण्यात आलेला आहे आणि आता लवकरच त्यांचा काव्यसंग्रही देखील आपल्या भेटीला येतो आहे. आज या कथाकथन सत्रात ते आपली कथा सादर करून आपल्याला विचार व भावनांच्या नव्या विश्वात घेऊन जाणार आहेत. तर मी या ठिकाणी बोलावतो आहे दत्ता पंचकुला अशोक शेळके सरांना. सरांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी मी प्रमोद खासबागे सरांना बोलावतो. सन्माननीय प्रमोद खासबागे सर, दत्ता शेळके सरांचं स्वागत करतो. स्वागत. आपले दुसरे कथाकार आहेत राजेश ठवकर. मानवी जीवनात विनोदाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या कथाकथनातून रसाळपणे विरोध सादर करणारे एक लोकप्रिय नाव म्हणजे राजेश. देवपेठ वाशिम येथील ते रहिवासी आहेत. विशेष म्हणजे BA-BEd असून देखील ते व्यवसायाने टेलर अर्थात कपडे शिवण्याचं काम करतात. मी त्यांचा व्यवसाय का सांगतोय ते अत्यंत महत्त्वाचं आहे. पण शब्दांच्या धाग्यांनी आयुष्याला हास्याची नवीन शिवण घालणं त्यांच्याकडून आपण शिकलं पाहिजे. विनोदी कथा लिहिणं आणि कथाकथनाच्या माध्यमातून रसिकांना खळखळून हसवणं हे त्यांचं खास वैशिष्ट्य आहे. राजेश ठवकर यांच्या अनेक कथा देशोन्नती, मातृभूमी, दैनिक हिंदुस्तान, नामांकित दैनिकात तसेच संवाद, साहित्यिक आघाडी व जय सियाराम, संकल्प एक घाव आमचा आणि ज्ञानवर्धिनी यासारख्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाल्या आहेत. राजेश ठवकर यांनी केवळ शब्दातून नव्हे तर मंचावरूनही आपला ठसा उमटवला आहे. त्यांनी अनेक ग्रंथ उत्सवामध्ये तसेच जिल्हा सत्र न्यायालय वाशिम आणि परिवहन कार्यालय ते विनोदी कथाकथन करून प्रेक्षकांना हसवत विचार करायला लावलेले आहे. आज देखील ते दर्जेदार कथा आपल्यासमोर सादर करणार आहेत. मी राजेश ठवकर सरांचा सन्मान करण्यासाठी या ठिकाणी अनुराधा रायमा मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी इथे यावं व सरांचा सन्मान करावा. आपल्या पुढील कथाकार आहेत डॉक्टर सुनीता अभिमान अवचार. डॉक्टर सुनीता अभिमान अवचार या गेल्या 2 दशकांपासून विविध स्त्रियांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय आंदोलनामध्ये सक्रिय आहेत. त्या संवेदनशील लेखिका आहेत. समकालीन स्त्री जीवनातील प्रश्न, संघर्ष आणि जागरण याची जाणीवपूर्वक नोंद त्यांच्या लेखनांनी, त्यांच्या कवितेंनी घेतलेली आपल्याला दिसून येते. कवितेसोबतच त्यांच्या कथा लेखनाद्वारेही स्त्रियांच्या जीवन जागृतीची अभिव्यक्ती त्या प्रभावीपणे करतात. नवी पिढी, तिची मूल्ये आणि तिचा लढा याचं प्रतिनिधित्व करणारी कवी लेखिका म्हणून त्यांची ओळख वाशिम परिसरामध्ये आहे. जागतिक स्त्री वास्तव्याचे बहुआयामी चित्रण करणारा एकूणच कॅनव्हास त्यांच्या कवितेमध्ये देखील आपल्याला दिसून येतो. अत्यंत कटू तरीही वास्तवाला भिडणाऱ्या प्रतिमांमधून त्यांनी एकंदरीत समाज वास्तव आपल्यासमोर मांडलेलं आहे. सुनील सरांचा BPLचा गहू आणि बक्कल नंबर यावरून
त्यांचं जगण्याचं वास्तव काय राहिलेलं आहे याची जाणीव मला आहे. अशा परिस्थितीतून येणाऱ्या पण खंबीरपणे लेखन करणाऱ्या आणि उभ्या असलेल्या आमच्या मार्गदर्शक डॉक्टर सुनीता अभिमान अवसार मॅडमचा सत्कार आणि सन्मान करण्यासाठी मी सन्माननीय वर्षा पाटील खंडारे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी यावं व डॉक्टर सुनीता अभिमान अवसार मॅडमचा सत्कार करावा. जेवणानंतर टाळ्या थोड्या कमी पडत आहेत. शुगर कमी होऊ नये म्हणून आम्ही गुलाबजामुन त्या ठिकाणी ठेवलेले होते. पुढचे आपले कथावाचक आहेत, कथा लेखक आहेत, कथाकार आहेत आर पठाण सर. आर पठाण हे समकालीन ग्रामीण वास्तव, सामाजिक बदल आणि माणसाच्या जगण्यातील नाजूक छटा शब्दात पकडणारे संवेदनशील कवी देखील आहेत आणि लेखक देखील आहेत. 11 जून 1986 रोजी मूळ गाव एकंबा इथे त्यांचा जन्म झाला. ते अमरावती येथे सध्या शासकीय सेवेत कार्यरत आहेत. समाजकार्य विषयातील पदव्युत्तर पदवी त्यांनी धारण केलेली आहे. गेली सुमारे 13 वर्ष शासनाच्या विविध विभागात ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात अधिकारी पदावर त्यांना काम करण्याचा दीर्घ असा अनुभव आहे. महिला व बालविकास, जलसंपदा, कृषी व पशुसंवर्धन अशा क्षेत्रातील शासकीय योजना, स्मार्ट प्रकल्पात विभागीय समाज विकास तज्ज्ञ म्हणून त्यांनी असंख्य लाभार्थ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन केले आहे. महिला सक्षमीकरण या विषयात त्यांची विशेष कामगिरी राहिलेली आहे. कथा, कविता आणि ग्रामीण गीते लिहिणे, मिमिक्री सादर करणे तसेच सूत्रसंचालन करणे ही त्यांची जिव्हाळ्याची आवड आहे. त्यांच्या लेखनात ग्रामीण बोलीचा ताजेपणा, विनोदाची झळक आणि सामाजिक भावनेची धग एकत्र अनुभवायला मिळते. गावाकडच्या कथा या त्यांच्या नुकतंच प्रकाशित झालेल्या कथासंग्रहाला जानेवारी 2025 मध्ये जो प्रकाशित झाला त्याला महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळाचा पुरस्कार देखील जाहीर झालेला आहे. आपण सरांचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत केलं. आकाशवाणी केंद्र अकोला, सामुदायिक रेडिओ केंद्र वर्धा तसेच त्यांच्या काही इथे त्यांच्या निवडक कथांचे ध्वनी प्रसारण देखील झाले आहे. दैनिक देशोन्नती, लोकमत, सकाळ, पुण्यनगरी आणि विविध दिवाळी अंकात त्यांच्या कथा, कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. अशा समृद्ध लेखकाला आपल्याला आज ऐकायचे आहे. मी त्यांचं स्वागत करण्यासाठी संदीप गोदडे सरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यावं व आर पठाण सरांचं स्वागत करावं. आपण जोरदार टाळ्यांनी त्यांच्या या स्वागताला प्रतिसाद देऊया. वाशिम परिसरामध्ये साहित्य क्षेत्रात हा नावलौकिक करणारी ही मंडळी, त्यांचा दीर्घ परिचय करून देणं गरजेचं होतं. तर मी आता आपल्यामध्ये आणि कथाकारांमध्ये कुठलाही व्यत्यय मला आणायचा नाही आहे. तर मी थेट कथाकाराकडे जातो. श्री दत्ता पंचकुला अशोक शेळके, सन्माननीय दत्ता सर, आपण आपली कथा सादर करा.